Hello everyone, welcome to this new lecture of the paper numerical methods. In the previous few lectures, we completed the 3 topics of this same paper, that is the numerical methods. Out of which first topic we completed, that is interpolation and approximation. Second topic we completed, that is nothing but numerical integration. And third topic we completed is a solution of system of linear equations. Okay, these 3 are the topics of the paper numerical methods in the subject mathematics. Okay, we prepared the separate playlist of all these 3 topics. आपण या तीनही टॉपिकच्या सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत. त्या प्लेलिस्ट आपल्या getsolutions.tech या चॅनलवर आहेतच. getsolutions.tech या मॅथमॅटिक्स साठी तयार केलेल्या चॅनलमध्ये आपण न्यूमेरिकल मेथड्स किंवा मॅथमॅटिक्सच्या कन्सल्टिंग जे काही सगळे टॉपिक्स आहेत त्यांच्या सेपरेट प्लेलिस्ट आपण तयार करतोय. या 3 टॉपिकच्या प्लेलिस्ट तुम्ही पुन्हा पाहू शकताय, पुन्हा पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट पण पुढे या सगळ्या टॉपिक्सच्या नोट्स तयार करा, स्वतःच्या ओन नोट्स डिझाइन करा. कारण याच्यामध्ये मॅक्सिमम सिम्बॉल्स आहेत, मॅक्सिमम फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी आपण ते एकदा लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही स्वतः तुमच्या नोट्स व्हिडिओ लेक्चर पाहत तुम्ही स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा, एक्झाम्पल सॉल्व करा. कारण न्यूमेरिकल मेथड्स मध्ये मॅक्सिमम एक्झाम्पल किंवा ऑलमोस्ट ऑल सगळे एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. कॅल्क्युलेशन करण्यासाठी नो डाऊट आपल्याला कॅल्क्युलेटरचा यूज करायचा आहेच आहे. पण हाऊ टू यूज कॅल्क्युलेटर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कॅल्क्युलेटर हँडलिंग प्रॉपर करा. ओके, कॅल्क्युलेटर हँडलिंग प्रॉपर करा. म्हणजे ऑफकोर्स एक्झाम्पल सोडताना प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स कसे करायचे हे कॅल्क्युलेटरवर करत राहायचं आहे, की जेणेकरून आपला कॅल्क्युलेशनचा स्पीड पण वाढेल, शिवाय आपला कॉन्फिडन्स पण हळूहळू बिल्टअप होईल. ठीक आहे, मॅक्सिमम एक्झाम्पल सॉल्व करा. आपले जे काही एक्झाम्पल्स आपण टॉपिक्स टीचिंग करत असताना घेतलेले आहेत ते एक्झाम्पल पण सॉल्व करा. शिवाय एक्स्ट्रा एक्झाम्पल पण तुम्ही सॉल्व करू शकता. जितकी कॅल्क्युलेशनची किंवा टॉपिकची जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन्स तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे डेफिनेटली तुमचे कॅल्क्युलेशन्स बिनचूक येतील, शिवाय कमीत कमी वेळामध्ये आपले कॅल्क्युलेशन्स कंप्लीट होतील. ठीक आहे, त्यासाठी कॅल्क्युलेशनची मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ठीक आहे. Now in this lecture we are going to discuss our new topic of the paper numerical methods. Name of this topic is a solution of non-linear equations. ठीक आहे, आतापर्यंत आपण 3 टॉपिक पाहिलेले आहेत. त्या 3 टॉपिकच्या सेपरेट प्लेलिस्ट आपण तयार केलेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकताय. त्याच्या नोट्स तयार करा. ओके, आता आजपासून किंवा या लेक्चर पासून आपण चौथा न्यूमेरिकल मेथडचा टॉपिक स्टार्ट करत आहे. Name of the topic is a solution of non-linear equations. Okay, this topic is also calculus oriented. याच्यामध्ये पण आपल्याला बरेचसे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके, तो टॉपिक काय आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल्स काय काय आहेत ते आपण वन बाय वन सेपरेट लेक्चर्स तयार करून बघूयात. Now let us begin. Let us start the new chapter, new topic of the paper numerical methods. Name of the chapter is nothing but solution of non-linear equations. Solution of non-linear equations. First of all, we have to see some important definitions and concepts which are useful throughout this particular topic. या टॉपिक मध्ये जे काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स लागणार आहेत किंवा जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स लागणार आहेत ते पहिल्यांदा आपण वन बाय वन डिफाइन करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला we have to study various methods to solve non-linear equations. These methods are nothing but bisection method, regular false method, or you may call this as a false position method, and similarly Newton-Raphson method. Then we have to see examples depending upon all these methods. Okay, one by one जसे आपल्याला त्या मेथड्स स्टडी करायचे आहेत. मेथड स्टडी करण्याच्या अगोदर बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला काही डेफिनेशन्स पाहिजे आहेत. डेफिनेशन सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्या डेफिनेशन्स आणि सगळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आता आपण वन बाय वन डिफाइन करून घेऊयात. ओके, some important definitions and concepts, out of which first definition is a polynomial in x of degree n, or this is also called as a polynomial function, or this is also called as a polynomial equation of degree n. Okay, varieties of names are there. वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळे नाव यूज केलेले आहेत. पॉलिनॉमियल इन एक्स ऑफ डिग्री n असू द्या, किंवा पॉलिनॉमियल फंक्शन असू द्या, किंवा पॉलिनॉमियल इक्वेशन ऑफ डिग्री n असू द्या. ही डेफिनेशन काय आहे ते बघूयात. नो डाऊट थेरीच्या क्वेश्चन पेपर मध्ये डेफिनेशन्स विचारल्या जातातच. ओके, त्यासाठी डेफिनेशन्सला व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत.
polynomial in x of degree n. What is definition? See here first, very simple thing. An equation of the form. Definition काय बघूयात? With example of course. An equation of the form. An equation of the form a naught into x raised to n plus a1 into x raised to n minus 1 plus a2 into x raised to n minus 2 plus a3 into x raised to n minus 3 plus dot 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 plus up to so on plus an is equal to 0 where a naught, a1, comma a2, comma a3, comma dot 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 up to so on an are any real constants, such that a naught, first constant a naught is not equal to 0 is called as polynomial, in x, of degree, that is important, polynomial in x of degree n, or this is also called as a polynomial function, or this is also called as a polynomial equation of degree n. Getting this? Very simple definition. An equation of the form a naught x raised to n plus a1 x raised to n minus 1 plus a2 x raised to n minus 2 plus up to so on plus an is equal to 0 where a naught, a1, a2 up to so on an are any real constant such that this important condition is there, a naught is not equal to 0 is called as a polynomial in x of degree n. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे ऑफकोर्स इक्वेशनला आपल्याला माहिती आहे इक्वेशनला एलएचएस असते आणि आरएचएस असते. ठीक आहे, इक्वेशनची आरएचएस ही 0 असली पाहिजे पॉलिनॉमियल इन एक्स ऑफ डिग्री एन साठी. व्हॉट इज द बेसिक कंडिशन? इक्वेशनची आरएचएस ही 0 असली पाहिजे. जर ती 0 नसेल तर ते आपण करून घेणार. ठीक आहे, फॉर्मॅट कसा आहे पहा, a naught x raised to n plus a1 x raised to n minus 1 म्हणजे ऑफकोर्स a naught, a1, a2 up to so on, a3 up to so on an हे सगळे काय आहेत, हे कोणतेही रियल कॉन्स्टंट आहेत. म्हणजे त्यांच्या किमती मे बी पॉझिटिव्ह असतील किंवा मे बी निगेटिव्ह असतील किंवा मे बी 0 सुद्धा असतील. ते कोणतेही रियल कॉन्स्टंट आहेत, कोणतेही रियल नंबर्स आहेत. म्हणजे ते मे बी पॉझिटिव्ह असतील, मे बी निगेटिव्ह असतील किंवा मे बी 0 सुद्धा चालतील. विथ इम्पॉर्टंट कंडिशन इज दॅट a naught इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय, a naught x raised to n चा कोएफिशिएंट जो a naught आहे तो a naught हा नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. बाकी सगळे 0 चालतील, नॉन 0 चालतील, निगेटिव्ह चालतील, पॉझिटिव्ह चालतील, काही चालतील. फक्त a naught इज नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. आता a naught इक्वल टू 0 झाला तर काय होईल पहा. a naught इक्वल टू 0 झाला तर काय होईल, x raised to n ची टर्म अब्सेंट असेल, व्हॅनिश असेल. आणि जर x raised to n ची टर्म जर व्हॅनिश झाली, अब्सेंट असली तर या पॉलिनॉमियलची डिग्री किती असणार आहे? डेफिनेटली n-1. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डिग्री? एज यू नो व्हेरी वेल, येस, highest power of the variable x is called as a degree of an equation. ओके, कोणत्याही इक्वेशन मध्ये जे काही व्हेरिएबल असतं त्या व्हेरिएबलची जी काही हायेस्ट पॉवर असते, हायेस्ट इंडेक्स असतो, त्याला आपण त्या पर्टिक्युलर पॉलिनॉमियलचा किंवा त्या पर्टिक्युलर इक्वेशनची डिग्री आहे असं म्हणतो. इथे समजा a naught इक्वल टू 0 झालं तर काय होईल, x raised to n ची टर्म अब्सेंट असेल. आणि जर x raised to n ची टर्म अब्सेंट झाली तर डेफिनेटली इथं राहिलेल्या टर्म मध्ये हायेस्ट पॉवर किती आहे, n-1. आणि हायेस्ट पॉवर n-1 असल्यामुळे ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती होईल, n-1 होईल. अँड हियर वी डिफाइन द पॉलिनॉमियल इन एक्स ऑफ डिग्री n. ओके, डिग्री n ची पॉलिनॉमियल आपण डिफाइन करतोय म्हणजे x raised to n ची टर्म प्रेझेंट असली पाहिजे. आणि x raised to n ची टर्म प्रेझेंट असण्यासाठी a naught इज नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. अशा पद्धतीचं जे काही इक्वेशन आहे दॅट इक्वेशन इज कॉल्ड एज अ पॉलिनॉमियल इन एक्स ऑफ डिग्री n और polynomial function or a polynomial equation of degree n. Degree means what? Highest power of the variable is called as a degree, which is usually denoted by the symbol f of x. That is, f of x is equal to this polynomial and that is equal to
0 असेल. ठीक आहे, म्हणजे इक्वेशनची RHS ही डेफिनेटली 0 असते. फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर सम एक्झाम्पल्स, व्हेरी सिंपल कन्सेप्ट लक्षात येतोय. येस, इफ आय कन्सिडर दिस पॉलिनॉमियल a raised to 5 plus 5 x raised to 4 minus 3 times x raised to 3 minus 2x square plus 7x minus 9 is equal to 0. Now what is the observation? Yes, what is your observation? हे काय आहे? पॉलिनॉमियल आहे, बहुपदी आहे, पॉलिनॉमियल इन x आहे. व्हॉट अबाउट इट्स डिग्री? हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल x इज कॉल्ड एज अ डिग्री. ठीक आहे, आता इथं हायेस्ट पॉवर ऑफ x किती आहे? 5 आहे. देयरफॉर दिस इज अ पॉलिनॉमियल इन x ऑफ डिग्री, येस, ऑफ डिग्री 5 असेल. ठीक आहे, या पॉलिनॉमियलची डिग्री ही 5 आहे. नो डाऊट. इथं a0 ची किंमत किती झाली पहा बरं? x raised to n म्हणजेच x raised to 5 चा कोएफिशिएंट काय आहे? येस, x raised to 5 चा कोएफिशिएंट काय आहे? 1 आहे, म्हणजे a0 इक्वल टू 1 झालं. x raised to 4 चा कोएफिशिएंट 5 आहे, म्हणजे a1 इक्वल टू 5 झालं. x raised to 3 चा कोएफिशिएंट -3 आहे, म्हणजेच a2 इक्वल टू -3 झालं. सिमिलरली पुढचा कॉन्स्टंट -2 झाला, पुढचा कॉन्स्टंट 7 झाला, आणि an म्हणजेच कॉन्स्टंट टर्म व्हिच इज नथिंग बट इक्वल टू -9 आहे, आणि RHS ऑलरेडी 0 आहे. दिस इज द पॉलिनॉमियल इन x ऑफ डिग्री 5. लक्षात येतंय? गेटिंग दिस? ओके. नाउ सेकंड एक्झाम्पल, इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, yes, -5 into x raised to 3 plus 6 into x raised to 7 minus x raised to 5 plus 9 times into x cube minus x plus 25 is equal to 0. Yes, what is the observation now? Is this a polynomial? Yes, this is a polynomial. No doubt. हायेस्ट पॉवर पहिल्यांदाच दिली पाहिजे असं काय नाही. हायेस्ट पॉवर कुठेही असू शकते, फक्त आपल्याला पॉवर्स बघायचे आहेत. ठीक आहे, -5x raised to 3 plus 6 into x raised to 7 minus x raised to 5 plus 9 into x raised to 3 minus x plus 25 is equal to 0. This is also polynomial in x of a degree. What is degree of this particular equation? किती डिग्री आहे? Yes, highest power is called as a degree. What is the observation here now? Highest power of x किती आहे? 7 आहे, x raised to 7. Therefore, this is a polynomial in x of degree 7. नो डाऊट. प्रत्येक टर्म्स प्रेझेंट असले पाहिजे असं काय नाहीये. पहा आता इथं x raised to 7 चा कोएफिशिएंट 6 आहे, म्हणजे a0 इक्वल टू 6 झाला. x raised to 6 चा कोएफिशिएंट x raised to 6 प्रेझेंट आहे का? नाही आहे. x raised to 6 ची टर्म ॲब्सेंट आहे. ज्यावेळी x raised to 6 ची टर्म ॲब्सेंट आहे, त्यावेळी x raised to 6 चा कोएफिशिएंट हा 0 आहे. ठीक आहे, सिमिलरली x raised to 5 चा कोएफिशिएंट किती पहा बरं? x raised to 5 चा कोएफिशिएंट, यस, x raised to 5 चा कोएफिशिएंट किती आहे? -1 आहे. x raised to 4 चा कोएफिशिएंट 0 आहे, कारण ती टर्म ॲब्सेंट आहे. ठीक आहे, तर इथे आपण x raised to 3 च्या ऐवजी x raised to 5 घेतो, काही x raised to 4 घेतो, व्हॉट इट मे बी. ठीक आहे, x raised to 4 चा कोएफिशिएंट -5 आहे, x raised to 3 चा कोएफिशिएंट +9 आहे, x स्क्वेअर ची टर्म ॲब्सेंट आहे, म्हणजे त्याचा कोएफिशिएंट 0 आहे, x चा कोएफिशिएंट हा -1 आहे, आणि कॉन्स्टंट हा 25 आहे. म्हणजे ऑफकोर्स a0 अप टू an म्हणजे कोएफिशिएंट्स आर एनी रियल कॉन्स्टंट दॅट मे बी 0, that may be negative, that may be positive, काही असू शकतं. दिस इज अ पॉलिनॉमियल इन x ऑफ डिग्री, हायेस्ट पॉवर किती आहे? 7. therefore this is a polynomial in x of degree 7 असेल. ओके, सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, yes, 5x raised to 4 plus 2x raised to 2 plus 8x raised to 1 minus 100 is equal to 0. ठीक आहे, what is the observation? This is also polynomial. ही सगळी polynomial आहे. polynomial in x of degree किती याची? highest power of the variable is called as a degree. x raised to 4 ही highest power आहे, म्हणजे this is polynomial in x of degree 4 असेल. ओके, this is the simple concept of polynomial in x of degree n असेल. लक्षात येते का? Yes, all of you getting this? Okay, which we denote by the symbol f of x. म्हणजे जनरली आपण असं म्हणू शकतो, let f of x is equal to 0 be the polynomial in x of degree n. लक्षात येते? All of you getting this? Okay, now let us see another definition, another concept, that is of transcendental equation. Transcendental, remember the spelling. Okay, transcendental किंवा transcendental, TRANSCEN
DENTAL. ओके, ट्रान्सकेंडेंटल इक्वेशन. ओके, ट्रान्सकेंडेंटल इक्वेशन काय डेफिनेशन आहे बघूयात. व्हेरी सिंपल डेफिनेशन अगेन. रिमेंबर डेफिनेशन्स केअरफुली. डेफिनेशन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. काय डेफिनेशन आहे बघूयात. An equation involving trigonometric functions. Very simple definition. Trigonometric functions or inverse trigonometric functions or inverse trigonometric functions or logarithmic functions or logarithmic functions or exponential functions etc is called as a transcendental equation. Okay, very simple definition, straightforward definition. An equation involving trigonometric functions or inverse trigonometric functions or logarithmic functions or exponential functions etc is called as a transcendental equation. Okay, अशी इक्वेशन्स की ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे कोणते. येस, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळे काय आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. ओके, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेस पैकी काही जर एखादं किंवा एकापेक्षा जास्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील. आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे कोणते. साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, कॉट इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स, सेक इनव्हर्स किंवा कोसेक इनव्हर्स. ओके, अशा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन असतील म्हणजेच लॉग एक्स किंवा लॉग ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स अशा टर्म्स असतील किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असतील. एक्सपोनेन्शियल म्हणजे कोणते. ई रेस टू समथिंग म्हणजे ई रेस टू एक्स असेल किंवा ई रेस टू साइन एक्स असेल किंवा ई रेस टू 3x स्क्वेअर असेल व्हॉट इट मे बी. ओके, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असतील किंवा इनव्हर्स लॉगॅरिथमिक फंक्शन्स असतील कोणते असतील असे इक्वेशन्स की ज्यांच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक किंवा लॉगॅरिथमिक म्हणजे लॉगचे फंक्शन्स असतील किंवा ई रेस टू एक्स चे म्हणजेच एक्सपोनेन्शियलचे फंक्शन्स असतील. हे यापैकी एक किंवा सगळेच कोणतेही असू द्या, यापैकी कोणतेही एक किंवा सगळेच जरी फंक्शन्स ज्या इक्वेशन मध्ये असतात त्या इक्वेशनला आपण ट्रान्सकेंडेंटल इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, व्हेरी सिंपल डेफिनेशन, व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. अन इक्वेशन विच इन्व्हॉल्व्स असं म्हणलं तरी चालेल किंवा अन इक्वेशन involving trigonometric functions, inverse trigonometric functions, logarithmic functions or exponential functions is called as a transcendental equation. Getting this? समजतंय का? Straightforward definition. For example, if I consider one equation that is a f of x is equal to equation लिहिण्याची पद्धत असते x raised to 5 minus sin x plus 5 is equal to 0. What is the observation? Is this a polynomial function? हे polynomial function आहे का? polynomial function मगाशी आपण डेफिनेशन बघितली. x raised to something plus x raised to something plus x raised to something असं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ओके, म्हणजे सगळ्या अल्जेब्राइक टर्म्स असल्या पाहिजेत. याच्यामध्ये सगळ्या अल्जेब्राइक टर्म्स नाही आहेत म्हणजे हे polynomial function नाही आहे. What is the observation? This equation involves the term of sin x. या इक्वेशन मध्ये sin x ची टर्म आलेली आहे. साइन एक्स ची टर्म आहे. साइन एक्स हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याच्यामुळे हे जे इक्वेशन आहे त्याला आपण काय म्हणणार ट्रान्सकेंडेंटल इक्वेशन. गेटिंग दिस? ओके, सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल f of x is equal to e raised to minus x plus tan x is equal to 10. Okay, whatever it may be the equation, we are going to discuss only what do you mean by transcendental equation. Okay, समजा हे इक्वेशन मी कन्सिडर केलं e raised to minus x plus tan x is equal to 10. What is the observation?
येस, व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? ह्याच्यामध्ये काय हे क्लिअरली दिसते पहा, हे पॉलिनॉमियल इक्वेशन नाही येस आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, कोणकोणत्या टर्म आहेत? e raised to -x टर्म आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल टर्म आहे, शिवाय tan x म्हणजेच लॉगॅरिथमिक टर्म आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल टर्म लॉगॅरिथमिक टर्म पण आहे आणि एक्सपोनेन्शियल पण टर्म पण आहे, म्हणजेच हे जे इक्वेशन आहे ते काय ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. नो डाऊट मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्वेशनच्या आवेचेस आपल्याला 0 पाहिजे असते, इथं आवेचेस 10 आहे, त्याचं पक्षांतर करून त्याचं शिफ्टिंग करून ती LHS ला घेऊन -10 इज इक्वल टू 0 ऍडजस्ट करता येईल. दॅट इज डज मॅटर. ओके, फक्त आपलं ऑब्झर्वेशन, फक्त आपलं फोकस काय असेल? येस, इक्वेशन मधल्या टर्म्स कोणकोणत्या आहेत त्याच्यावर आपला फोकस असेल. ठीक आहे. सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, f of x is equal to x into log x minus cos inverse of x is equal to 0. ठीक आहे. x into log x minus cos inverse of x is equal to 0. हे पण कसलं इक्वेशन आहे? नो डाऊट ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. कारण का याच्यामध्ये लॉगॅरिथमिक पण फंक्शन आहे, शिवाय इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक सुद्धा फंक्शन आहे. ठीक आहे. डेफिनेशन प्लस एक्झाम्पल, डेफिनेशन द्यायची शिवाय एक्झाम्पल पण लिहायचं. एक्झाम्पल लिहित असताना तुम्ही कोणतंही एक्झाम्पल लिहू शकता. ओके, सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, f of x is equal to x raised to 5 into sin inverse of x plus e raised to 2x is equal to 0 सपोज. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण काय दिसतंय तुम्हाला? येस, साइन इनवर्स ऑफ एक्स पण आहे आणि e raised to -2x आहे. म्हणजे एखादा जरी फंक्शन असेल तरी सुद्धा ते ट्रान्सेंडेंटल इक्वेशन होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन इनवर्स एक्स आहे, शिवाय एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे e raised to समथिंग म्हणजे e raised to 2x ची टर्म आहे. मग डेफिनेटली हे जे इक्वेशन्स आहे ते ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. गेटिंग दिस? सिंपल डेफिनेशन, an equation which involves असं म्हणा किंवा an equation involving trigonometric, inverse trigonometric, logarithmic or exponential functions is called as a transcendental equation. Getting this? Okay, very simple thing. Now let us see another definition, that is a non-linear equation. That is the title of our topic. Okay, non-linear equation definition काय बघूयात? Very simple definition again. See here first, definition is most important. Define साठी विचारलं जातं. A polynomial equation, a polynomial equation along with a polynomial equation along with transcendental equation. A polynomial equation along with transcendental equation is called as a non-linear equation. ठीक आहे. non-linear equation म्हणजे काय? non-linear equation म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन, a polynomial equation along with a transcendental equation is called as a non-linear equation. म्हणजेच पॉलिनॉमियल इक्वेशन असू द्या किंवा ट्रान्सेंडेंटल इक्वेशन असू द्या, त्या दोन्हीला मिळून आपण नॉन लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो. म्हणजे नॉन लिनियर इक्वेशन मध्ये काय येऊ शकतात? येस, पॉलिनॉमियल इक्वेशन्स पण येऊ शकतात, शिवाय ट्रान्सेंडेंटल इक्वेशन सुद्धा येऊ शकतात. ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आणि पॉलिनॉमियल इक्वेशन या दोन्हीला मिळून एकत्रितपणे आपण नॉन लिनियर इक्वेशन्स असं म्हणू शकतो. ओके, और getting this definition समजते का? very simple definition. or an equation, simple definition बघूयात. an equation which is not linear, is called as non-linear definition. Okay, नावानुसार डेफिनेशन तयार केली. काय डेफिनेशन तयार केली? an equation which is a not linear. आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय? दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? आपण पाठीमागे पाहिले पहा, सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन, त्याच्यामध्ये पहिले डेफिनेशन आपण लिनियर इक्वेशनची घेतली होती. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? असं इक्वेशन की ज्या इक्वेशनची डिग्री 1 आहे. डिग्री 1 असणाऱ्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणतो.
आणि नॉन लिनियर इक्वेशन म्हणजे काय, जे इक्वेशन लिनियर नाही त्या इक्वेशनला आपण नॉन लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. अन इक्वेशन विच इज नॉट लिनियर इज कॉल्ड एज अ नॉन लिनियर इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे नॉन लिनियर इक्वेशन मध्ये काय काय येऊ शकतं, जे लिनियर नाही आहेत ते सगळे, म्हणजे कोणकोणते, मगाशी आपण स्टडी केलेले सगळे पॉलिनॉमियल इक्वेशन्स हे नॉन लिनियर इक्वेशन्स होऊ शकतात, किंवा मगाशी आपण बघितलेले सगळे ट्रान्सकेंडेंटल इक्वेशन हे सुद्धा सगळे नॉन लिनियर इक्वेशन्स होऊ शकतात. गेटिंग दिस. ओके. जे इक्वेशन लिनियर नाहीये त्याला आपण नॉन लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज एक्झाम्पल तुम्ही कोणतंही देऊ शकता. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 3 माइनस 5x स्क्वायर प्लस 9x माइनस 7 इज इक्वल टू 0. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, हे लिनियर आहे का, नाहीये. हे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे, डिग्री किती आहे, 3 आहे, म्हणजे लिनियर नाहीये, पॉलिनॉमियल आहे, म्हणून ते काय झालं, नॉन लिनियर इक्वेशन झालं. ठीक आहे. सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू e raised to minus x divided by 5 plus 3 times x minus 5 plus 3 times x minus 5 is equal to 0. ओके. हे इक्वेशन पण काय झालं, डेफिनेटली येस लिनियर नाहीये, डिग्री सांगता येत नाही पाहिजे. जी डिग्री सांगता येते का, डिग्री 1 आहे का, नाही, नो डाऊट. 3x मध्ये x ची डिग्री 1 आहे, मात्र व्हॉट अबाउट द टर्म e raised to minus x, याची डिग्री सांगू शकताय का, येस, याची डिग्री लिनियर नाहीये, याची डिग्री आपण सांगू शकत नाहीये, म्हणजे हे इक्वेशन लिनियर नाहीये. लिनियर नसलेल्या सगळ्या इक्वेशनला आपण काय म्हणतोय, नॉन लिनियर इक्वेशन असं म्हणतोय. इन पर्टिक्युलर हे जे इक्वेशन नंबर 2 आहे ते काय आहे, येस, इन पर्टिक्युलर दिस इज नथिंग बट, येस करेक्ट, एक्सपोनेन्शियल टर्म आहे, म्हणजे हे काय असणार आहे, ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. करेक्ट. Similarly, if I consider another example, f of x equal to log of x plus x square minus tan x is equal to 0. This is again non-linear equation. In particular, याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, शिवाय लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, शिवाय पॉलिनॉमियल टर्म म्हणजे x raised to 2 ची पण टर्म आहे, म्हणजे डेफिनेटली हे लिनियर नाहीये, ट्रान्सेंडेंटल आहे, म्हणून त्याला आपण नॉन लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. Getting this? This is the definition of title of your topic, that is a non-linear equation. आणि या टॉपिक मध्ये आपल्याला अशा प्रकारचे सगळे नॉन लिनियर इक्वेशन सोडवायचे आहेत, म्हणजे या सगळ्या नॉन लिनियर इक्वेशन्सला आपण सोल्युशन देणार आहोत. ठीक आहे. म्हणजे ते मे बी पॉलिनॉमियल इक्वेशन असू द्या किंवा मे बी ते ट्रान्सेंडेंटल इक्वेशन असू द्या, दोन्हीला मिळून आपण नॉन लिनियर इक्वेशन असं म्हणणार, आणि या नॉन लिनियर इक्वेशनचे आपल्याला सोल्युशन्स द्यायची आहेत. Getting this? Okay. Now let us move towards the another concept or another definition of this topic. Number 4, that is a root of a equation or a zero of a equation. Definition क्या हो गया, straightforward definition. Let f of x is equal to 0. Let f of x is equal to 0 be the given equation. Okay, एक कोणताही equation आहे. Let f of x is equal to 0 be the given equation, which may be a polynomial equation or which may be a transcendental equation, किंवा त्याला आपण दोन्हीला मिळून एकत्रितपणे नॉन लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो, किंवा हे जनरली कोणतं इक्वेशन आहे. लेट f of x is equal to 0 be the given equation, then x is equal to a, then x is equal to a is called as a root or zero of the equation f of x is equal to 0 if the given equation, very simple concept, if the given equation is satisfied by x is equal to a. Okay, simple definition, straightforward definition. आतापर्यंत आपण बऱ्याचशा इक्वेशनचे रूट काढलेले आहेत पहा. राईट फॉर्म 8 स्टँडर्ड, 9 स्टँडर्ड, 10 स्टँडर्ड बऱ्याचशा इक्वेशनचे आपण रूट्स काढलेले आहेत. म्हणजे आपण काय करतो, तर आपण अशी व्हॅल्यू ऑफ एक्स काढतो की ज्या व्हॅल्यू ऑफ एक्स साठी दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. दिस डेफिनेशन ऑफ रूट आहे किंवा दिस डेफिनेशन ऑफ 0 आहे. काय बघूयात, लेट f of x is equal to 0 be the given equation. ओके, कोणतं इक्वेशन आहे, देन
x is equal to a is called as a root or 0 of the equation f of x is equal to 0 if the given equation is satisfied by x equal to a. ओके, म्हणजे जेव्हा दिलेले इक्वेशन हे x इक्वल टू a पुटअप केल्यानंतर सॅटिस्फाय होत असेल तर त्या x इक्वल टू a ला दिलेल्या इक्वेशन f of x is equal to 0 चं रूट किंवा 0 आहे असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एखादी व्हॅल्यू फॉर x, a हा कोणताही रियल नंबर आहे, एखादी व्हॅल्यू ऑफ x हे जर दिलेल्या इक्वेशनचं रूट व्हायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, तर त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूने दिलेल्या इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे म्हणजे काय, दिलेल्या इक्वेशन मध्ये जिथं जिथं एक्स आहे त्या ठिकाणी आपण एक्स इक्वल टू ए रिप्लेस केला तर LHS इक्वल टू RHS आली. याचा अर्थ काय झाला, इक्वेशन सॅटिस्फाय झालं. आणि ज्यावरती इक्वेशन सॅटिस्फाय झालं त्यावरती एक्स इक्वल टू ए हे दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे. लक्षात येतंय, तेच आपण असं पण म्हणू शकतो, देन एक्स इक्वल टू ए इज कॉल्ड एज द रूट ऑफ द इक्वेशन इफ f of x is equal to 0, then if the given equation is satisfied by putting x equal to a, that is x equal to a put up केल्यानंतर इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे, म्हणजेच काय f of a is equal to 0. ठीक आहे, x च्या ऐवजी a टाका, x च्या ऐवजी a टाकल्यानंतर जर दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं असेल म्हणजेच f of a is equal to 0 येत असेल तर त्या x equal to a ला आपण दिलेल्या इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन आहे किंवा 0 आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, 0 किंवा रूट किंवा सोल्युशन सगळ्याचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे, और दुसरी व्हॅल्यू आपण दुसरी डेफिनेशन आपण अजून एकदा करू शकतो. व्हॉट इज दॅट, द व्हॅल्यूज ऑफ एक्स. ओके, ही एक सिंपल डेफिनेशन करू शकतो. द व्हॅल्यूज ऑफ एक्स, द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच f of x becomes 0, for which f of x becomes 0 are called as किंवा is called as, एक असेल एकापेक्षा जास्त असेल, are called as roots, are called as roots or zeros of a given equation. Okay, सिंपल डेफिनेशन. मग अशी जी डेफिनेशन सविस्तर बघितली होती तिला आपण इन शॉर्ट मध्ये असं म्हणू शकतो, द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच f of x becomes 0. अशा व्हॅल्यूज ऑफ एक्स की ज्या व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी f of x becomes 0, म्हणजे f of x ची किंमत 0 झाली पाहिजे. f of x ची किंमत 0 झाली पाहिजे याचा अर्थ काय, त्या व्हॅल्यूने दिलेले इक्वेशन f of x हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे जनरली इक्वेशनची RHS ही 0 असते. ठीक आहे, म्हणजे अशा व्हॅल्यूज ऑफ एक्स की ज्या व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी f of x ची किंमत 0 होईल, म्हणजे f of x becomes 0 असेल त्या पर्टिक्युलर सगळ्या व्हॅल्यूज ऑफ एक्स ला आपण दिलेल्या इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन किंवा 0 आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रूट काढायचंय किंवा सोल्युशन काढायचंय किंवा एखाद्या इक्वेशनचं 0 काढायचंय म्हणजे काय करायचंय, अशी व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड आउट करायचे, अशी व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल फाइंड आउट करायचे की ज्या व्हॅल्यू साठी दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे याचा अर्थ काय, जर x इक्वल टू ती व्हॅल्यू मी दिलेल्या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर LHS इज इक्वल टू RHS आलं पाहिजे. गेटिंग दिस? ओके, दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ अ रूट ऑफ अ इक्वेशन और अ 0 ऑफ अ इक्वेशन. ओके, या सगळ्या डेफिनेशन्स महत्वाच्या आहेत. ओके, या सगळ्या डेफिनेशन्स विचारल्या जातात, 2-2 मार्कासाठी डेफिनेशन विचारले जातात. डेफिनेशन्स विचारले असतील तर डेफिनेशन प्लस एक्झाम्पल असं कॉम्बिनेशन तयार करा. ओके, डेफिनेशन प्लस एक्झाम्पल असं विचारता येईल. ठीक आहे, नाउ वी हॅव टू सी वन इम्पॉर्टंट कन्सेप्ट, that is a location. Okay, location of roots. The location of root, this is very important concept. आपल्याला या टॉपिक मध्ये ज्या काही मेथड स्टडी करायच्या आहेत मगाशी मी सांगितलेल्या बायसेक्शन, रेग्युलर फॉल्सी किंवा फॉल्स पोझिशन, सिमिलरली न्यूटन रॅप्सन मेथड. ओके, या तिन्ही मेथड ज्या आहेत त्या अल्गोरिथमिक प्रोसेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अल्गोरिदम फॉलो करायचा आहे. तर तिन्ही मेथडची आपली पहिली स्टेप असेल तर वी हॅव टू फाइंड आउट द लोकेशन ऑफ रूट्स. ओके, लोकेशन म्हणजे दिलेल्या इक्वेशनचं रूट कुठं असेल ते लोकेशन आपल्याला काढायचं आहे. ते लोकेशन ऑफ रूट साठी एक इम्पॉर्टंट टेस्ट आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तो काय बघूयात. ओके, लेट, दिस इज व्हेरी युजफुल कन्सेप्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. क्वेश्चन येऊ शकतो, राईट ए नोट ऑन लोकेशन ऑफ रूट ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, लेट, समजा मी एखादं इक्वेशन घेतो, लेट f of x is equal to 0 be any equation, it may be
लिनियर और नॉन लिनियर कसे असेल, बी एनी इक्वेशन, then one of the roots of the given equation, very important concept, very useful concept, of the given equation lies in the interval इंटरवल लिहित असताना आपण नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो, x0, x1 lies in the interval x0, x1 if and only if f of x0 and f of x1 have opposite signs. Okay, very simple and very important concept, have a opposite signs. Okay, very useful concept, very important concept, 2 मार्कासाठी डेफिनेटली विचारले जातात. शिवाय पुढच्या ज्या काही सगळ्या मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथड्स मध्ये आपण ही पहिली स्टेप करणार आहोत. व्हॉट इज दॅट? Let f of x is equal to 0 be any equation which may be linear or non-linear or polynomial or transcendental, कोणते असू द्या, जनरल बोलूयात. Let f of x is equal to 0 be any equation, then one of the roots of the given equation. Okay, एखाद्या इक्वेशनला रूट्स किती असतात? येस, जर क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, डिग्री 2 असणार इक्वेशन, म्हणजे ax² + bx + c = 0. ओके, याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणतो. क्वाड्रेटिक इक्वेशनला रूट्स किती असतात? 2. करेक्ट. ओके, क्यूबिक इक्वेशन घेतलं, डिग्री 3 असणार इक्वेशन घेतलं तर त्याला रूट्स किती असतात? 3 असतात. ठीक आहे, म्हणजे एखाद्या इक्वेशनची, एखाद्या पॉलिनॉमियल इक्वेशनची जेवढी डिग्री असेल तेवढे त्याला रूट्स असणार आहेत. ठीक आहे, जितकी डिग्री असेल तेवढे त्याला रूट्स असणार आहेत. जेवढे काही रूट्स असतील त्यांच्यापैकी एक, सगळे नाही आहे. ओके, वन ऑफ द रूट्स, याचा अर्थ काय बघा, वन ऑफ द रूट्स म्हणजे जेवढे काही इक्वेशन्स आहेत, जेवढे काही रूट्स आहेत त्यांच्यापैकी एक. One of the roots of the given equation lies in the interval x0 to x1. Small x0, x1. One of the roots of the given equation lies in the interval x0 to x1. Kadi, if and only if f of x0 and f of x1 have the opposite signs. Okay, very important concept. Have the opposite signs. म्हणजे f of x is equal to 0. या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स असतील त्यांच्यापैकी एक रूट हे इन बिटवीन x0 टू x1 एक्झिस्ट व्हायचं असेल. x0 आणि x1 हे काय आहेत, कोणते रियल नंबर्स आहेत. ठीक आहे, जेवढे काही रूट्स असतील त्यापैकी एखादं रूट हे जर x0 आणि x1 च्या इन बिटवीन एक्झिस्ट व्हायचं असेल तर कंडिशन काय, f of x0 and f of x1 have the opposite signs. ओके, म्हणजे व्हाईस वर्सा. इथे डबल इम्प्लिकेशन आहे पहा, इफ अँड ओनली, म्हणजे कंडिशन फॉरवर्ड सुद्धा ट्रू आहे आणि कंडिशन बॅकवर्ड सुद्धा ट्रू आहे. म्हणजे x0 टू x1 मध्ये जर रूट असेल तर काय व्हायला पाहिजे, f of x0 ला आणि f of x1 ला अपोजिट साइन असले पाहिजेत. ओके, त्यांचे चिन्ह अपोजिट असले पाहिजेत. व्हॅल्यूज काय डझंट मॅटर, व्हॅल्यूज काय आहेत घेणं देणं नाहीये, फक्त आपण काय फोकस करणार, त्यांचे साइन्स फोकस करणार, त्यांचे चिन्ह फोकस करणार. म्हणजे x0 आणि x1 मध्ये एखादा रूट एक्झिस्ट व्हायचा असेल तर काय झालं पाहिजे, f of x0 ला आणि f of x1 ला अपोजिट म्हणजे विरुद्ध चिन्ह असलं पाहिजे. आणि कॉन्व्हर्सली व्यत्यास काय, जर f of x0 ला आणि f of x1 ला अपोजिट साइन्स असतील, विरुद्ध चिन्ह असतील, तर दिलेल्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स असतील त्यांच्यापैकी एक नक्कीच कुठं सापडेल, इन बिटवीन x0 अँड x1. लोकेशन, लोकेशन लक्षात येतंय, लोकेशन म्हणजे त्यांचं लोकेशन कुठं असेल, इन बिटवीन x0 अँड x1 असेल. गेटिंग दिस इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ लोकेशन ऑफ रूट. लक्षात येतंय, म्हणजे दिलेल्या इक्वेशनचे रूट्स किती असू द्या त्यांच्यापैकी एक रूट हे x0 टू x1 मध्ये आहे असं कधी म्हणणार, जेव्हा f of x0 ला आणि f of x1 ला अपोजिट चिन्ह असतील तेव्हा. आता f of x0 आणि f of x1 चे चिन्ह कसे ठरवायचे, आपल्याला f of x इक्वल टू इक्वेशन दिले पहा, काहीतरी असेल, f of x इक्वल टू समथिंग असेल. f of x0 काढण्यासाठी काय करायचं, whenever there is a x replace that x by x0. दिलेल्या फंक्शन मध्ये, दिलेल्या फंक्शन f of x मध्ये जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी x0 पुटअप करा, जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी x0 पुटअप केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, f of x0 मिळेल. सिमिलरली whenever there is a x replace that x by
x1 जिथे जिथे x आहे त्या ठिकाणी x1 प्लेस करा, f of x1 मिळेल. जर या काढलेल्या f of x0 ला आणि f of x1 ला जर अपोजिट साइन्स असतील, विरुद्ध चिन्ह असतील, तर नक्कीच दिलेल्या इक्वेशनचं एक रूट हे इन बिटवीन x0 आणि x1 मध्ये असणार आहे. लक्षात येते? सेम साइन मध्ये कधी रूट नसणार आहे, पहा नेहमी अपोजिट साइन मध्ये असणार आहे. का नसणार आहे सेम साइन मध्ये, जरा डिस्कस करूयात. ओके, समजा f of x इज इक्वल टू 0, डेफिनेशन संपली बरं का. आता आपण थोडा कन्सेप्ट पाहूयात. समजा f of x इज इक्वल टू 0 हे दिलेलं इक्वेशन आहे, f of x इक्वल टू समथिंग इक्वल टू 0. नेक्स्ट वन पुढे, इथं पॉइंट आहे x0 आणि इथे पॉइंट आहे समजा x1. ठीक आहे, f of x0 ला काहीतरी चिन्ह आलं, ते निगेटिव्ह आलं म्हणजे लेस दॅन 0 आलं. x इक्वल टू x1 पुटअप केला म्हणजे f of x1 काढला आणि f of x1 ला चिन्ह आलं काहीतरी ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आलं. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये रूट का असणार आहे, का असणार आहे? निगेटिव्ह मध्ये रूट का नसणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये रूट का नसणार आहे? येस, एनी आयडिया, एनी गेस? येस, आपल्याला रूट काढायचंय. रूट काढायचंय म्हणजे काय? मगाशी आपण डेफिनेशन ऑफ रूट पाहिली, पहा. रूट काढायचंय म्हणजे काय? अशी व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची की ज्या व्हॅल्यू साठी एफ ऑफ एक्स ची किंमत ही 0 व्हायला पाहिजे. ठीक आहे, अशी व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची की ज्या व्हॅल्यू ऑफ एक्स साठी एफ ऑफ एक्स ची किंमत 0 व्हायला पाहिजे. म्हणजेच 0 येणारी व्हॅल्यू काढायची आणि आपल्याला माहितीये 0 ऑलवेज लाईज इन बिटवीन निगेटिव्ह व्हॅल्यूज अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. लक्षात आहे? संख्या रेषेवर 0 कुठे आहे? संख्या रेषेवर नंबर लाईन मध्ये 0 कुठे आहे? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या मध्ये आहे. ठीक आहे, आपल्याला x इक्वल टू 0, x इक्वल टू अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की ज्या व्हॅल्यू साठी एफ ऑफ एक्स ची किंमत ही 0 व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून 0 कडे जाणारी व्हॅल्यू काढायची आणि आपल्याला माहिती आहे 0 ऑलवेज लाईज इन बिटवीन मायनस अँड प्लस. त्याच्यामुळे ही कंडिशन आहे, वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन लाईज इन द इंटरवल x0 to x1 if and only if f of x0 and f of x1 have the opposite signs. लक्षात येते का? All of you getting this? Thus, in this lecture of the topic solution of nonlinear equations, we've seen some important definitions and concepts, that is of definition of polynomial equation or polynomial in x of degree n. Similarly, we've seen definition of a transcendental equation. Similarly, we've seen definition of a nonlinear equation. We've seen definition of a zero or solution of a root of a equation. And at last, we've seen one important concept, that is the location of a root. Okay, this concept of location of root is very important as per methods to find out the solution of nonlinear equation are concerned. Okay, मेथड कोणती असू द्या, बायसेक्शन किंवा रेग्युलर फॉल्सी किंवा न्यूटन रॅप्सन मेथड, या तिन्ही मेथडने जेव्हा आपण दिलेलं नॉन लिनियर इक्वेशनचं रूट काढणार आहोत त्यावेळेस आपण पहिली स्टेप ही करणार आहोत, दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट द लोकेशन ऑफ द इंटरवल इन विच द रूट वन ऑफ द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन एक्झिस्ट. ओके, याच्यावर डेफिनेशन किंवा डिफाईन म्हणून 2-2 मार्काचे कन्सेप्ट विचारू शकतात, 2-2 मार्काचे डेफिनेशन विचारू शकतात. शिवाय लोकेशन ऑफ रूट ह्याच्यावर एक 3 मार्काचा पण कन्सेप्ट, 3 मार्काचे डेफिनेशन सुद्धा क्वेश्चन तयार करता येऊ शकतो. दिस ऑल डेफिनेशन्स आर इम्पॉर्टंट ॲज पर द फ्युचर पॉइंट्स, दॅट इज मेथड्स आर concerned. Okay, so let's stop here. Thank you.